मला तुझं नाव काय सांगशील आणि काय सांगशील आपल्या शाळेचं? माझं नाव समीक्षा अनिल कदम. मी 10वीमध्ये शिकते. आज आमच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. सगळ्यांचेच मन खूप भरून आले. सगळेच खूप स्वतःला कंट्रोल करतात की आज रडायचं नाही आहे वगैरे. खरंच खूप शाळेचा खूप छान एक्सपिरियन्स होता. ह्या शाळेने आम्हाला खूप काही दिले आहे. शाळेने आम्हाला खूप काही घडवलं आहे सुद्धा. तर मी शाळेचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि शाळेतले आवडते शिक्षक कोणते तुझे? आमचे शेख सर ते खूप चांगले आम्हाला शिकवतात सुद्धा. आम्हाला एंटरटेनमेंटसुद्धा करतात आणि खूप चांगले मार्गदर्शनसुद्धा करतात. आणि आमचे 10वीचे जेव्हा पेपर येणार होते, जवळ आले, तेव्हा सरांनी खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितले की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, कसं टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे, हे सगळं आम्हाला सरांनी सांगितलं. तर शेख सरांचे सुद्धा आभार मानते आणि आदर्श विद्या मंदिर यांचे सुद्धा खूप खूप आभार मानते. धन्यवाद. मला एक छोटीशी आठवण सांगशील का? समजा तू कितवीला असताना शाळेत आली होतीस? मी पहिलीला असताना शाळेत आले ते. कोणती एखादी आठवण सांगा, 1ली ते 10वीपर्यंतची किंवा आता यावर सांगितलं चालेल, ज्याच्यातून तुला कुठेतरी चांगले शिकायला मिळाले. मग सांगायचं म्हटलं तर शेख सर जेव्हा आम्हाला 9वीला आले, शेख सर आधी आम्हाला असं वाटायचं की शेख सर खूप अशी रागटे, शेख सर खूप ओरडतात किंवा स्ट्रिक्ट आहेत. पण असं काहीच नाही आहे. शेख सर खूप छान आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आमचे मुख्याध्यापकसुद्धा खूप चांगले आहेत. आम्हाला असं वाटायचं की सर खूप स्ट्रिक्ट आहेत, सर खूप ओरडतात. पण जर जिथे आपल्याला गरज असते तिथे खामकर सर प्रेमाने सुद्धा सांगतात, शेख सर प्रेमाने सुद्धा सांगतात. इतर सगळेच आमच्या शाळेतले शिक्षक खूप चांगले आहेत आणि खूप प्रेमाने आणि समजून सुद्धा घेतात. थँक्यू. थँक्यू. सर्व माझा शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी ही माझी प्रिय आवडती मला प्रिय म्हटल्यानंतर का असावं त्यांनी शेवटच्या क्षणामध्ये ते काय केलं मला वर्ग शिक्षण दिल्यावर सर पुण्याच्या समोर आहे का एवढं घ्यायचं आहे का तिच्याकडे दिल्यावर गेला काय म्हणतो त्या म्हणजे ड्रेस म्हणलं ठीक आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगत ड्रेस झाला पण नव्हता वाटत आपण शाळेत चाललं शाळेला सांगितलं त्यानंतर आज सकाळी तुमचं कथा झालं ठीक आहे सर्व बाजूला ठेवतो आणि तुमचं बोलतो सर्व जणांनी सर्व विषय शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन तर मार्गदर्शन शब्द मार्गदर्शन त्याच्यामुळे सर्वांनी प्रत्येक विषयामध्ये कुठपर्यंत पोहोचायचे या दृष्टीकोनातून मार्ग दाखवलं सांगितलं त्या पद्धतीने आता दर्शन घ्यायचं ते आहे मग तुम्ही कसं दर्शन घेणार आणि दर्शन हे स्वतःच्या व्यक्तिमत्वातून दाखवलं मी तुम्हाला बऱ्याच वेळा असं म्हणतो की तुमचा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक तुम्ही सर्व प्रकारे तुम्ही ज्या ठिकाणी वावरता त्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा सोबत भाग होतो आणि त्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आपण कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं कसं करायचं हे आपल्या कृतीतून व्यक्त केलं मग आपली कृती कशी आहे हे सर्व काही शिकवतो कशा आहे म्हणजे जर तुम्हाला आपण विद्याचा पण मार्ग सांगितलं कशासाठी प्रोग्राम मग त्या ज्ञानमंदिरामध्ये आपण आहोत त्या ज्ञानमंदिरामध्ये
सवय कोणी पुढे केलं सगळ्यांना माहिती सगळ्यांचे भावने मानव बरं त्याला येणार आहे लक्षात ठेवायचं आता नाव सांगतो काही आवाज आला तर घरात बरेच नाव पाहिजे लक्षात ठेवायचं आणि बाजारात सुरू करायचं काही जायचं ते इकडे दिसते मला आणि मग बोलून येते लक्षात ठेवायचं तुमचे नंबरच काढून घ्या तुम्हाला तेव्हा आपण ज्या कार्यक्रमासाठी आलो तो कार्यक्रम कार्यक्रम व्हावा ही सर्वांची इच्छा माझी ती तुम्हाला काही मार्गदर्शन करायचे मार्गदर्शन उद्या दिवशी नाही व्हावा ते कसं व्हावं त्यानंतर आपण सर्वांना सांगितलं त्या ॲडमिशन संदर्भात परीक्षा झाल्यानंतर साधारणपणे जेव्हा पहिला भाग भरला त्यावेळेस आम्ही तुमच्या ग्रुपवर मेसेज टाकू त्यावेळेस सर्वांनी येऊन एकत्रित सर्व मार्गदर्शन करणारे भाग कसा भरायचा त्याला भागात तयार करायचं तिच्या पूर्ण माहिती भरायचं कारण नंतर ॲडमिशन फार अवघड होतं त्यामुळं त्याच्या वेळेस जर तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला कोणती अडचण येणार नाही या संदर्भात त्यांच्या माझं बोलणं झालं त्याबरोबर सरांशी बोलणं झालं ते म्हटलं की तुम्ही कसं मोबाईलमध्ये वाचता आजच्या जमान्यात तसं त्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही तुमचं जो फॉर्म आहे तो फॉर्म भरू साहेबाला जाण्याच्या बऱ्याच गोष्टी मांडतात असं करत ते तुम्ही मोबाईल वाचता तुम्ही मोबाईल समजून घेतल्यानंतर विथिन 5 मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचा 11वीच्या ॲडमिशनचा फॉर्म भरू फक्त प्रक्रिया समजून घेणं वापरलं आपण काय करतो सगळं समजून घेतो पण आपल्याला बोलतो तिथं आपण बोलतो कारण माझं मला एवढंच सांगतात की यावर्षीच्या सर्व परीक्षा शासनाने लागू केलेल्या नियमाप्रमाणे कॉपीमुक्त अभियान होणार सर्व विद्यार्थी सर्व शाळेमध्ये CCTVच्या अंडर सगळेला परीक्षा देणार त्यामुळं कुठलाही गैरप्रकार न करता आपण आपली परीक्षा द्यायची आहे लक्षात ठेवा की तुम्ही सापडण्याच्या पर्यंत कोणत्या विद्यार्थी कोणत्या शाळेचा ती शाळा सगळं करणार आणि तो आपण विद्यार्थ्याला पडलेला टाका पुस्तकात त्यामुळं आपण आपला पेपर व्यवस्थित घ्यायचा कॉपीमुक्त आहे लक्षात कॉपीमुक्त म्हणणार आणि व्यवस्थित विचारपूर्वक घ्यायचा जाताना सातव्या प्रश्नपत्रिकेत असताना ठिकाणी जागा भरतो आपण काय करतो ठिकाणी जागा भरत नाही फक्त जागा घेतो ते म्हणजे उत्तर देतो तसं नाही करायचं पूर्ण वाक्य घ्यायचे जेव्हा आपण पूर्ण वाक्य घेतो ठिकाणी जागा घेतो तेव्हा आपल्याला पूर्ण वाक्य पडतं त्यामुळं आपण सुद्धा पूर्ण बोला जायचे लक्षात ठेवा पेपर लिहिताना राहिलेल्या 2 तास राहिलेल्या 3 तुम्हाला ती उत्तर काय करायची दिलेली वेळापत्रक की सर्व जणांनी वेळेचं बंधन पाळायचं आणि तुमच्या वैज्ञानिकवर एक रिसर्च करतोय की 10 वाजता तुम्ही सर्वजण तुमचं जे सेंटर आहे आपल्याकडे काय सेंटर आहे ते बालविकास आहे गोवाबाचे या 4 ठिकाणी तुम्हाला 10 वाजता बोलायचे तुम्हाला 10 ते 11:30 वाजता आतमध्ये यायचं तुमची तपासणी करायची 11:30 तुम्ही सर्व वडामध्ये असणार तुमची विजिट चेक होती त्यानंतर मला वाटप केलं नाही वाटप करत असताना प्रत्येकाने आपल्याला चेक करायचं व्यवस्थित आहे ते पाहून कुठेही मिळालेली नाही त्याची खात्यात नाव करायची आणि आपल्याला बोलू द्यायचं आपण नंतर बोलू जे उत्तरपत्रिका तुम्हाला दिलेली 3 चेक करायची मग ती 20 उत्तरपत्रिका असते 3 चेक करायची 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 3 चे
पेटी घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिनांक आहे, तुमची सही आहे आणि विषय त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या. जी माहिती तुम्ही सुरुवातीला भरली आहात ती तुम्हाला तुमच्या पूर्वी सुद्धा भरायची आहे. आणि पेपरला शेवटची कागद राहिली किंवा फेल होते हे तुम्हाला अगोदर सांगते सर. त्याच वेळेस तुम्हाला तुमची पुरवणी काय करायची जोडायची आणि त्यानंतर उत्तर लिहिणं काय. तुम्ही पुरवणी जोडल्यानंतर काय पाहिजे ते नाही. पहिली पुरवणी जोडा आणि सुरुवातीच्या पेपरवर मेन आन्सर होता मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी बरोबर एकूण उत्तरपत्रिका हे तुम्हाला कंपल्सरी द्यायचं. कंपल्सरी हे जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुमची कुठे अडचण होणार नाही. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वजण कॅम्पसमधून जातात शांतीने जाते याची काळजी घ्या आणि आपल्या ज्या गाड्या हे व्यवस्थित केले जाते. जर पण त्याला फिरणार सापडलं त्याला जर तुला फिरणार सापडलं तर मग पुढचं काही सांगत नाही. हे प्रत्यक्ष पाहतो आता एवढे म्हणतात. त्यामुळं आपली गाडी समाजाची गाडी तुम्हाला सांगितलं गाडीला पैसे कोणी दिले गाडीला पेट्रोल कोणी भरलं. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला पैसे दिले त्यांनी तुम्हाला गाडी दिली त्यांची पण तुम्हाला इच्छा तुमच्या लवकरात लवकर घरी इकडून बसतात. तुमच्या घरी इकडून सुटल्यानंतर आजपासून कोणी जाणार तुमचा विद्यार्थी घरी पोहोचला नाही. लक्षात ठेवा इथून तुम्ही सोडल्यानंतर अर्ध्या तासाने तुमच्या घरी कोणी जाणार त्याची व्यवस्था करून घ्या. जर तुम्ही पोहोचलेला असाल सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. जाताना ट्रान्सपरंट पॅड ट्रान्सपरंट पाऊच लक्षात ठेवा त्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे परीक्षेला जाताना. त्यामुळं या सर्व गोष्टीचा आपण वापर करायचा. शाळेत म्हणून फक्त पायामध्ये धूप घालायची नाही. लक्षात ठेवा तुम्हाला चप्पल जायला कुठं लागायची नाही कारण ते आवड करणार नाही आहे. जर तुम्ही घालून गेला ते कोणा काढायला लागेल ज्यांनी तुम्हाला आला थोड्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला गरम कसं होतं ते तुम्हालाही नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे या सर्व गोष्टींचा बारीकसाठी विचार करू आपण 2 तास 10 मिनिटं आणि 3 तास 10 मिनिटं जे येते केल्या पेपर कोरा सोडायचा नाही. पेपर कोरा सोडायचा नाही. आपल्याला जरी प्रश्नाचं उत्तर एक नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी काहीतरी कारण घ्यायचं. लक्षात जर कोणी दिलं नाही तर मग काही झालं नाही. आणि जास्तीत जास्त पर्सेंटेज कसे पडले आपल्याला आपल्या ॲडमिशनचा कोणताही त्रास होणार नाही. एकी जर तुम्ही काळजी घेतली तुम्हाला आवडत सांगा की मार्केटमध्ये पर्सेंटेज दिवसेंदिवस वाढत चालले. लक्षात घ्या. आणि त्यामुळं पेपर तुम्ही जर म्हणे सोपा तर पेपर सोपा नाही निघाला. सर्वसामान्य पास होईल असा पेपर असणार आहे. पण त्याच्याबरोबर तुमच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी त्याच प्रकारचे हे काही प्रश्न हे त्या ठिकाणी लक्षात की तुमच्या खर्च हे त्या ठिकाणी लावणार. त्यामुळं आपल्याला पडणारे पर्सेंटेज हे चांगले पडले तर आपल्याला आपल्या ॲडमिशनला कुठेही अडचण येणार. सर्वांनी उंच ध्येय ठेवा. राहिलेल्या दिवसामध्ये वेळेचं गणित वाचा. पुरेशी झोप द्या. पुरेसा आहार घ्या आणि सुखी समाधानाने प्रत्येक पेपरला हसरी केल्याने सांगलं. जर तुम्ही खुश असाल तर पेपर तुम्हाला नक्की आनंद चेहऱ्यावर स्मित असतं. सर्व काही सांगितलं जातं की आलेला पेपर काय आलेला पेपर एक हाती करायचं